राजकारण, समाजकारण, अर्थकारण, कायदा, कारवाई, विकास आणि इतिहास, कोकणातील घडामोडींचा लेखाजोखा आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न. पाहत रहा झंझावात न्यूज, सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ. पोलादपूर ते वीरेश्वर महाराज महाड छबिना पदयात्रेचे वीरेश्वर देवस्थान यांच्याकडून स्वागत. पदयात्रेचे नामदार गोगावले यांच्याकडून अभिनंदन. पोलादपूर ते महाड वीरेश्वर महाराज मंदिर छबिना उत्सव पदयात्रा यावर्षी 3रे वर्ष काढण्यात आली. सदर पदयात्रा श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक पोलादपूर येथून सायंकाळी 5 वाजता शुभारंभ करण्यात आला. सदर पदयात्रा श्री काळभैरवनाथ देवस्थान पोलादपूर या ठिकाणी आशीर्वाद घेऊन महाडकडे रवाना झाली. यावेळी पदयात्रींचे स्वागत हॉटेल बालाजी, लोहरमाळ तसेच नांगलवाडी येथील राजेंद्र मोहिरे व श्री समर्थ एंटरप्राइजेस पाटकर यांनी केले. तसेच सदर पदयात्रेमध्ये 25 पदयात्रींचा सहभाग राहिला. विशेष म्हणजे पोलादपूरमधील शिवभक्त रवी भुवड यांच्या पत्नी सहभागी राहिल्या. सदर पदयात्रेकरूंचे स्वागत करताना वीरेश्वर महाराज देवस्थान कमिटी महाड यांच्याकडून पोलादपूर येथील श्री काळभैरवनाथ देवस्थान पालखीचा सहभाग छबिना महोत्सवात होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. परंतु सदर पोलादपूरकरांच्या पदयात्रेच्या माध्यमातून श्री काळभैरवनाथ यांची आशीर्वाद उपस्थिती छबिना उत्सवात होत असल्याबद्दल समाधान देखील व्यक्त करण्यात आले. सदर पदयात्रेकरूंचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. वीरेश्वर महाराज देवस्थानकडून सर्व पदयात्रेकरूंचा यथोचित सन्मान व स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित नामदार मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडून सर्व पदयात्रींचे अभिनंदन करत शुभेच्छा देण्यात आल्या. सदर पदयात्रेचे उपक्रम प्रमुख दीपक उतेकर व पदयात्रा संस्थापक सुभाष अधिकारी व सर्व सहकारी यांची मेहनत दखलपात्र राहिली. ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज, महाड. कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.